बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान बारामतीत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.55% तर राहुरीत 18.22% मतदानाची नोंद। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिल यांनी बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतात। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। दोन 2029ला बारामतीतून मी लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदानाची नोंद। सर्व 34 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा। सेलिब्रिटींनीही बजावला सकाळीच हक्क। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। सकाळी 11 पर्यंत सरासरी 41.11% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदान। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर असल्यानं आज तरी सुनावणी होणार का असा प्रश्न। बदलापूरच्या स्त्री बीच प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील 30 डॉक्टरांना पोलिसांची नोटीस। आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल आणि 8 जणांना अटक। सप्तशृंगगडावरील मंदिराच्या नक्षीकामात 22 किलो चांदीची तफावत। चांदीचा अपहार झाल्याचा संशय। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 100 मैदानं उभं करण्यासाठी मदत करणार। नक्षलग्रस्त दंतेवाड्यातल्या दौऱ्यात सचिनची घोषणा। मुलगी सारा आणि सून सानियाही सोबत। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कुठलाच प्रतिसाद नाही। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। उद्या 6व्या गुन्ह्यात आरोपीला हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। आरोपी अशोक खरात याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू मान्य कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। जो 79/2026चा जो गुन्हा होता त्यामध्ये पोलीस कस्टडी यापूर्वी मिळालेली होती आणि त्या गुन्ह्याचा मधल्या पोलीस कोठडीचा हक्क जो आहे तो राखीव ठेवून दुसरा जो महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 81/2026 त्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात येईल। तिथे मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा अशी मागणी करत मनोज जरांगेंनी विखे पाटलांच्या कारभारावर टीका केली। मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखेंकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे अशी टीका जरांगेंनी केली होती। त्यावर विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। जरांगेंनी गैरसमज दूर करावा असं उत्तर विखेंनी दिलं। माझं मतच उपसमिती बरखास्त करणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाही मराठ्यांचे कामं करायला। कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण वेळ काम करण्यासाठी तिथं मंत्री उपलब्ध होईल। मंत्रालयच असणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाही।
मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र किती निघाले विचारायला वेळ नाही, कलेट्या किती रोखल्यात हे विचारायला वेळ नाही. मराठवाड्यातले समन्वयक आणि मराठवाड्यातले अभ्यासक त्या समितीच्या अध्यक्षांना, विखे पाटलांना सांगतायत की एक उपसमितीची बैठक मराठवाड्याला लावा, वेळ नाहीये त्यांना. मात्र उपद्रव करणाऱ्या विदूषक बुद्धीच्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन मंत्रालयात बोलवलं जातं आणि त्यांच्या बंगल्यात बसवलं जातं. याच्यासाठी त्यांना वेळ आहे. आता जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील. काय ते अध्यक्षपद मी राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे काही कमी काय अध्यक्षपदासाठी फार आश्वस्त आहोत असं काही नाही आहे. जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजूतून त्यांनी काही केलं असेल. आम्ही त्यांना पाठवले सगळे कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे. आता त्यांच्यानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलणार आहे परत की आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर. तिथे भाजप 2 नेत्यांच्या कारखान्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. गणेश नगर साखर कारखाना आणि डॉक्टर विखे पाटील साखर कारखाना यांच्यातील कायदेशीर संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं गणेश नगर कारखान्याला नोटीस बजावली. पुढील आदेश येईपर्यंत कारखान्याच्या मालमत्तेवर कोणताही नवीन बोजा निर्माण करू नये असे आदेश न्यायालयानं दिले. तसंच या संदर्भात न्यायालयानं गणेश नगर कारखान्याला 3 आठवड्यांची नोटीसही बजावली आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणातला मुख्य आरोपी हा भारत सोडून पळालाय. मुख्य आरोपीची गर्लफ्रेंड जिया जॅकॅपला काल अटक करण्यात आली. मुख्य आरोपीनं जियाच्या खात्यावर 70,000 रुपये पाठवले आणि यानंतरच तिला अटक करण्यात आली. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली. ड्रग्ज पार्टी प्रकरणी डीसीपी महेश चिमटे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. फरार आरोपीचं नाव महेश खेमलाणी असं आहे. याबद्दलचे अपडेट अधिक जाणून घेऊयात. सत्यम सिंग आपल्यासोबत आहे. सत्यम, काय नेमके अपडेट मिळत आहेत? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर गोरेगाव नेस्को पार्टी प्रकरणात 2 तरुणांचा आहे, 2 विद्यार्थ्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते ओव्हर डोस घेतल्यामुळे. यावर नंतर वंदाई पोलिसांनी या प्रकरणी FIR गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली. खरं तर या प्रकरणी मध्ये आतापर्यंत वंदाई पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एक नवीन डेव्हलप जे आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामध्ये जे ड्रग्ज सप्लाय केला गेला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये आता मुख्य जो सूत्रधार ज्याच्याकडून 8वा आरोपी जो अटक झाला तो ड्रग घेतला होता तो महेश खेमलानी म्हणून आहे. तो बँकॉकला पडून गेला आहे. महेश खेमलानीचं जे गर्लफ्रेंड आहे त्याला देखील वंदाई पोलिसांनी काल अटक केली आहे. गर्लफ्रेंडच्या अकाउंटमध्ये 70,000 रुपये आले असल्यामुळे वंदाई पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडला ही अटक केली आहे. तर मुख्य जो आरोपी आहे महेश खेमलानी तो फरार आहे, बँकॉकला पडून गेला आहे. त्याचे शोध देखील आता वंदाई पोलिसांकडून घेतला जात आहे. सत्यम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी रायगडमधून. रायगडच्या लोणेरे इथल्या ओमकार रेसिडेन्सी हत्याकांड प्रकरणाला आज 4 दिवस होत आहेत. मात्र तरुणीची हत्या करणारा आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांविरोधात नागरिकांची नाराजी आहे. नागरिकांनी पोलीस तपासात सहकार्य करावं असं आवाहन रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी केलंय. लोणेरे इथल्या ओमकार रेसिडेन्सीमध्ये 22 वर्षीय तरुणीचा खून करून आरोपी घटनास्थळावरून पसार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या 4 तुकड्या तैनात आहेत. मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या शोधसाठी आपली क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनची 4 टीम जे आपले संबंधित ठिकाण आहे त्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहे त्याला अटक करण्यासाठी. पण तपासादरम्यान काही गोष्ट आहे ज्याची आपल्याला गोपनीयता ठेवायची आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही. एकदा आरोपी अटक झाल्यानंतर आपल्या सोबत सगळी डिटेल शेअर केली जाणार आहे. सोबतच आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आणि पीडित कुटुंबियांना आवाहन करते की आपण या दरम्यान पोलीस यंत्रणा आणि तपासादरम्यान सहकार्य करा.
बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येत आहे. एसीच्या कॉपर वायरची चोरी झाल्यानं एसी बंद असणं, कार्डियाक मॉनिटरचा स्टँड तुटल्यानं मॉनिटर खाली ठेवणं आणि स्वच्छतागृहाची दुरावस्था असे विविध प्रकार अतिदक्षता विभागात पाहायला मिळतात. आयसीयूमधल्या एसीच्या कॉपर वायर चोरी प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश सोळंके यांनी 3 डॉक्टरांची चौकशी समिती नेमली. याच समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे. अतिदक्षता विभागातून या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेवरती त्यांची पकड होती. त्यामुळे प्रशासनावरती धाक देखील पाहायला मिळाला होता. बीडच्या जिल्हा रुग्णालयाची स्वतः अजित पवारांनी झाडाझडती देखील केली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागाची नेमकी काय अवस्था आहे हेच दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता हा ICU विभाग आहे, ज्या ठिकाणी जे मॉनिटर आहे ते अशा अवस्थेत पाहायला मिळतं, ज्याचं स्टँड नसल्यामुळं या ठिकाणी मॉनिटर जो आहे तो खाली ठेवण्यात आलेला आहे. याबरोबरच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 5 ते 6 ठिकाणी AC देखील लावण्यात आलेले आहेत, परंतु ते बंद अवस्थेत देखील असल्याचं पाहायला मिळतंय. त्याबरोबरच काही ACच्या पाईपची चोरी देखील झाल्याची घटना या ठिकाणी समोर आलेली आहे. या संपूर्ण बाबीचा आपण जिल्हा शल्य चिकित्सकांकडून माहिती घेतली. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी एक समिती देखील गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती देखील केली जाते आहे. या ठिकाणचे जे काही प्रशासकीय यंत्रणा आहेत ती कुठेतरी कुचकामी असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. यावरती नेमकी काय खबरदारी घेतली जाते, आता जिल्हा शल्य चिकित्सक नेमकं काय कारवाई करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. परंतु बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ICU विभागातलं हे भीषण वास्तव नक्कीच चिंतेचा विषय बनलेला आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड. आखाती युद्धाचा मोठा फटका गारमेंट इंडस्ट्रीला बसला. कच्च्या मालाचा पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक उद्योग हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ऐन लग्नसराईत गारमेंट उद्योगाला कच्चा माल मिळत नाही. अगदी वाढीव किंमत देऊनही कच्चा माल उपलब्ध होत नाहीये. सोबतच महागाई आणि सिलेंडरच्या भीतीनं मजूर काम सोडून गावाकडे निघालेत. त्यामुळे अनेकांचं उत्पादन 50% खालपर्यंत पोहोचलंय. आढावा घेतलाय तुषार कोहळेनं. सध्या मी नागपूरच्या एका टेक्स्टाईल रेडीमेड इंडस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो की त्याच्या वेगवेगळ्या रेडीमेड शर्ट्स असेल किंवा इतरही वेगवेगळे कपडे, त्यामध्ये विशेष करून सलवार सूट असेल किंवा त्यामध्ये मग शेरवानी असेल, लग्नासाठी लागणारे वेगवेगळे कपडे असेल, त्या तयार करणाऱ्या ज्या उद्योग आहेत त्याच्या मशिनी कशा प्रकारे बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या उद्योगाला लागणारा जो कच्चा माल आहे तो देखील त्याचा देखील एक तुटवडा या इंडस्ट्रीला सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत विवेक जैन, आपण त्यांना विचारूया. आखाती युद्धामुळे नेमका काय परिणाम पाहायला मिळत है? पिछले काफ़ी दो महीने से लगभग युद्ध का हो चुका है, चालू हुए ना, उसका गारमेंट इंडस्ट्रीज़ पे बहुत ज़्यादा फ़र्क पड़ा हुआ है. क्रूड ऑयल नहीं आने के कारण से पॉलिस्टर, हमारा पूरा सूरत बेस कपड़ा आता है. सूरत के अंदर में पूरा पॉलिस्टर बेस है, जो पूरा क्रूड ऑयल पेट्रोलियम पदार्थ ही कहलाता है. उसके अंदर में बहुत ज़्यादा तेज़ी आई हुई है. माल समय पर अवेलेबल नहीं है, बहुत ज़्यादा शॉर्टेज हो रही है. हमारे पूरा जितना भी ऑर्डर है वो समय पर सप्लाई नहीं हो पा रहा है. उसका एक माइनस पॉइंट ये भी आ रहा है कि हमारे पास में जितनी लेबर है उसके पास में भी गैस सिलेंडर ये सब चीज़ नहीं मिलने के कारण ना वो लोग भी अपने गांव वापस चले जा रहे हैं समय पर, क्योंकि हम समय पे उनको सिलने के लिए कपड़ा भी नहीं दे पाते. उसका बहुत ज़्यादा फ़र्क पड़ रहा है हमारे पास. इससे भी आपके लेबर गए जो आए नहीं है? लगभग सब अभी 30 दिन के ऊपर हो गए जो गए हुए हैं, तो अभी वापस नहीं आएगा. उनको क्या डर लगता है? उनको भी यही लगता है डर कि अभी वापस आ रहे हैं, समय पे काम मिलेगा नहीं मिलेगा, सिलेंडर घर की प्रॉब्लम आ रही है, सब चीज़ें आ रही है, महंगाई बढ़ती जा रही है लोग के अंदर में. कपड़ा गारमेंट बहुत ज़्यादा तेज़ी में है. लगन सराय का सीज़न अभी चालू है और 15-20 दिन 25 दिन लगन सराय के बचे हुए हैं. इसके बाद में सीज़न वैसे ही ठंडा हो जाएगा और अभी समय नहीं मिलेगा, तो वो घर पे बैठे हुए हैं काम के लिए. आणि यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची अपडेट. खासदार संजय राऊत हे मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेत. थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ देखील मातोश्रीवर पोहोचतात. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिर्डीतील हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची ईडीकडून चौकशी सध्या करण्यात येते. शिर्डीतील हॉटेल आणि कोपरगाव येथील घरी एकाच वेळी ईडीनं रेड घातली. भोंदू अशोक खराशी कनेक्शन असल्याची माहिती मिळते. हॉटेल मालक निलेश जपे यांची श्री साई पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि भोंदू अशोक खराचे निलेश जपे यांच्या कंपनीत आर्थिक व्यवहार असण्याची शक्यता ही ईडीला वाटते. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, भोंदू अशोक खरात,
दीपक लोंढे आणि निलेश जपेचा एक फोटो समोर आला होता. बंधू खरात आणि जपेचे आर्थिक संबंध काय आहेत याबाबतचा तपास आता ईडीकडून केला जातोय. गेल्या 4 तासापासून ईडीच्या पथकाकडून सध्या चौकशी सुरू आहे. तिथे धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पपईच्या बागेचं मोठं नुकसान केलं. परंडा तालुक्यातल्या शिरसाव गावामध्ये शहाजी मिसाळ यांची 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. अवकाळीच्या तडाख्यानं झाडं ही मोडून पडली तर पपईचा जमिनीवर खच पडला. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे. तात्काळ पंचनामा करून तात्काळ मदत मिळायला पाहिजे. का तर भरपूर खर्च केलेला आहे. खर्च जर मग निघत नसेल तर मग काही उपयोग नाही. मग शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं? त्यामुळं पंचनामा केला पाहिजे. तहसीलदार तलाट्यानं कोणी येऊन पंचनामा करून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. 9 एकराचा प्लॉट होता, त्यामुळे काय खर्चही निघलेला नाही. आणि आधीच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यातनं कसं तरी सावरून खर्च करून भरपूर डबल खर्च झालेला होता. त्यातनं सावरून परत उभारली तर आता ही चक्रीवादळानं नुकसान झालेलं भरपूर. अंदाजे किती लाखाचं नुकसान झालंय? अंदाजे 100 टन माल होता वर. एका झाडाला सरासरी 50-60 किलोच्या आसपास तयार होता. तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.